ऑस्ट्रेलिया आणि इंडियाची मॅच झाली होती. त्या टेस्ट मॅच मध्ये इंडियाला हार मानावे लागले. अनेक आरोप प्रत्यारोप यामध्ये पाहायला गेलं तर विराट कोहली सोबत भांडणं झाली, ग्राउंडवरती ॲग्रेशन पाहायला मिळालं. आपल्यासोबत काही ग्राउंडवरची मुलं आहेत, क्रिकेट खेळतात, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया का त्यांना काय वाटतंय, त्यांच्या नक्की काय. दादा, क्रिकेट खेळता तुम्ही, एक क्रिकेट म्हणजे काय तुमच्या मते? क्रिकेट म्हणजे आवड आणि आवडता गेम आहे आणि इंडियाचा एकदम म्हणजे आपण बोललो तर एक सर्वात आवडता खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आणि दुसरी गोष्ट आता त्यांचं त्या ऑस्ट्रेलियामध्ये त्यांच्या दोघांच्या जे पब्लिक मुलं त्याला थोडंसं म्हणजे ते याच्यामध्ये आणि त्यांनी पण टॉर्चर केल्यामुळं त्यांनी डिप्रेशनमध्ये असा खेळण्याचा प्रकार दिसत होता त्याच्यामुळं. आणि रोहित शर्मा पण भरपूर दिवस झाले चालत नाही त्याच्यामुळे त्याला पण थोडंसं. पण नक्की कारण काय असू शकतं हार मानावी लागली ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन? आय थिंक 12 वर्षांनंतर काहीतरी हारली. ऍक्च्युली काय आहे त्याच्यात यंग प्लेअर पण आहेत आणि त्यांचा पण थोडासा सपोर्ट नाही आहे. आणि त्याच्यामुळे दुसरी गोष्ट काय आहे त्यांना थोडासा जसा सपोर्ट हवा आहे तसा भेटत नाही, ते पण एक कारण असू शकतं. आणि त्यांना जे त्यांनी प्लेअरवर भरोसा ठेवलाय तसा परफॉर्मन्स दिसत. पण असं बोललं जाते मीडियामध्ये की रोहित शर्मा रिटायरमेंट घेऊ शकतो, असं तसं, काय वाटतं यावर? आता त्याचा पण तेवढा काय फॉर्म दिसत नाही त्याच्यामुळं तो रिटायरमेंट घेण्याच्या म्हणजे तो पण स्वतःचा करिअर खराब करण्याच्या याच्यावर नाही आहे त्याच्यामुळे तसा काहीतरी त्याचा विचार असतो. तर अगदी विराट कोहलीचं अग्रेशन ग्राउंडवर योग्य की अयोग्य काय वाटतं? अग्रेशन, राग दाखवावा थोडाफार तर पाहिजेच म्हणजे प्लेअरला, त्याच्यामुळे थोडंसं त्याला पण ऍक्च्युली कसं आहे लोक जेव्हा आपण फॉर्म नाही दाखवत त्यावेळेस लोक पण आपल्यावर थोडंसं हे होतात. आणि त्याच्यात ते याचे ऑस्ट्रेलियाचे पब्लिक जसं त्यांना म्हणजे हे केलं ना त्याच्यामुळे तो पण थोडासा. दादा, तुम्हाला काय वाटते कशामुळे हारली असते ऑस्ट्रेलिया? आता हरली बोलावी तर बघा, हा क्रिकेट हा खेळ असा आहे, नाण्याला दोन बाजू असतात, एक छापा एक काटा. त्याचप्रमाणे हार ही जीत, हार जीत ही होतच राहते. हार ही मान्य ही करावी लागते. आज हारलोय ते 11 जे पण खेळाडू आहेत त्यांच्यामुळे हारलो असं बोलून नाही चालणार. विकेटची परिस्थिती, तिथे कसं खेळ खेळलं. आज तुम्ही रोहित शर्माबद्दल बोलता की रोहित शर्माने रिटायरमेंट घ्यावी, तिथं पोहोचण्यासाठी त्याला काय करावं लागलंय. आज जर आम्हाला कोणी सांगितलं रोहित शर्माला कोणी डायरेक्टली बोला की रिटायरमेंट घ्यावी, मी सरळ सांगणार नाही. त्याचा अजूनपर्यंत रिटायरमेंट घेण्याची वेळ आलेली नाही. योग्य वेळ जेव्हा येईल तेव्हा स्वतःहून घेईल. आपण बोलणार आहे का बोलतो? आता मी आता माईकवर बोलतोय, मला बोलायला मी काही पण बोलू शकतो. त्यांनी रिटायरमेंट घेतली पाहिजे किंवा विराट कोहली तिथे अग्रेसिव्हपणा दाखवतो, त्याला कारण आहे अग्रेसिव्हपणा दाखवला. जर खेळाडू खेळत असताना मैदानाच्या बाहेरनं जर प्रेक्षक ही दिवसादिवस बाहेरनं करत असेल, जे बोलतात ना का बॉल बरोबर, त्यांनी जे स्मिथनी केलं होतं त्यांनी ते दाखवलं तिथं डायरेक्टली की बघा आम्ही हे करत नाही, आम्ही खेळ खेळून हारतो किंवा जिंकतो, आम्ही चिटिंग करून नाही जिंकत, हे आपल्याला दाखवलं. आज बॅकफुटला आहे टीम इंडिया, दिसते ती ग्राउंडवर दिसते. काहीतरी विकेटची पण काहीतरी बघा तुम्ही, टेस्ट मॅच कधीच 2 दिवसात किंवा 3 दिवसामध्ये रिझल्ट लागत नव्हता, आज 3 दिवसामध्ये रिझल्ट लागतोय. यामध्ये आपण समजतोय की विकेट ही कुठल्या तरी परिस्थितीने बनवली होती. जेव्हा पहिली टेस्ट जिंकली तेव्हा सगळेजण बोलते नाही टीम इंडिया चांगली खेळते. त्याच्यानंतर जर टीम इंडिया हरते आणि आपण डायरेक्टली बोलतोय की नाही टीम इंडियाचे प्लेयर सगळे म्हणजे आज रिटायरमेंट घ्यायला पाहिजे. विराट कोहलीवर पण आज लोक बोलायला लागली. विराट कोहलीच्या बद्दल बोलणं आम्हाला तर नाही आजपर्यंत योग्य वाटत. विराट कोहली इतकं मोठं होणं हे आम्हाला जमणार पण नाही पुढे भविष्यात. त्याच्यासारखा प्लेअर होणार नाही. जसं पहिल्यांदा बोलत होते तेंडुलकर, त्याच्यानंतर तेंडुलकर शिवाय कोणी होणार नाही. तेंडुलकर नंतर झाला तो विराट नंतर आता लोक शुभम गिलला बघतात. त्याच्यामध्ये पण ती एक कॅटेगरी आहे की होऊ शकतोय तो. आणि रोहित शर्मा बद्दल बोलतात ते अयोग्य आहे. ऍक्च्युली जर भारतातले नागरिक आपण आपल्या प्लेअरची बाजू न घेता जर आपण त्यांना काहीतरी वेगळंच बोलत असेल, चुकीची गोष्ट आहे. पण एक शेवटचा प्रश्न, कशामुळे एक्झॅक्टली काय कारण असेल की ऑस्ट्रेलियामध्ये इंडिया हरली? एक्झॅक्टली काय चुकलं असेल? बघा, क्रिकेटमध्ये कोणी कधीच चुकत नाही. चुकी होते ही स्वतःहून कधीच कोणी करत नाही. मी जेव्हा क्रिकेट खेळतो तर मी या दृष्टिकोनाने नाही खेळत की मला हरायचं आहे, मला जिंकायचं या दृष्टिकोनातून मी खेळतो. कधी कधी चुकून चला बोलतात ना की आपला फॉर्म नाहीये, 1 वेळा 2 वेळा 3 वेळा मान्य करतो आपण. त्याच्यानंतर मग आता बघा त्यांनी लगेच रोहित शर्माने काय केलं, माघार घेतली की नाही मला नाही जमत, माझा फॉर्म नाही दिसतोय मला नाही, मी तो मागे आला. चूक कधी मला स्वतःला पण अशी वाटली जेव्हा फर्स्ट टीम आपण जिंकली तेव्हा रोहित शर्मा नव्हता. त्याच्यानंतर रोहित शर्मा आला आणि स्वतः डायरेक्टली खेळला. पण परत आहे तसंच ॲज अ अबाव, जसं मुंबईला आपण हारलो न्यूझीलंड बरोबर, तीच परिस्थिती परत चालू झाली.
तेव्हा जर त्यांनी तू बाहेर बसला भले तू टीम इंडिया बरोबर आहेस, 16 जणांच्या बरोबर आहेस, म्हणजे तू त्या टीमचा एक हिस्सा आहेस, तेव्हा जर शुभम गिलला चान्स दिला असता किंवा KL राहुलला चान्स दिला असता तर अजून काही वेगळं असतं. म्हणजे समजलं, बोलायला गेलो तर आता माझा फॉर्म नाही तर मी स्वतःहून बाहेरच बसायला पाहिजे. आज मी माझा पण हा संघ आहे, मी पण आज 42 वर्षाचा आहे, तर मला वाटतं कधी कधी ना आता माझं वय झालंय, मला पण पुढे नवीन कुठल्या तरी मुलाला चान्स द्यायचा आहे. पण जोपर्यंत त्याच्यामध्ये ती मॅच्युरिटी येत नाही तोपर्यंत नाही. तसाच रोहित शर्मा पण बोलला की बघा मी पण आज मोठा झालो, माझ्यामध्ये मॅच्युरिटी आहे, मला पण आज 2 मुलं आहे, मी पण 2 मुलांचा वडील आहे, असं बोलला होतो. म्हणजे बोलण्याचा हेतू काय, तुम्ही आज छोटे आहात, 16, 17, 18, आता जयस्वाल 23-24 वर्षाचा आहे, त्याच्यामध्ये ती मॅच्युरिटी येण्यासाठी म्हणजे भरपूर अजून वेळ आहे. ती मॅच्युरिटी काय त्याला येणार नाहीये, बरोबर आहे. ती मॅच्युरिटी येण्याकरता तुला शिकावं लागेल. आज तिथे गेलेले सगळे जे प्लेयर आहेत तिथे, त्याच्यामधले कसे बोलतात 7 प्लेयर जे आहेत ते अंडर एज बोलतात, म्हणजे त्यांच्या अजून ती मॅच्युरिटी झाली नाही असे पण प्लेयर होते. आणि ही मॅच आपण शेवटची मॅच पण ड्रॉ केली असती. ड्रॉ म्हणजे समजलं आपण 2-1 किंवा 2-2 असं झालंच असतं. तर बुमरा टाइमवर इंजर्ड झाला, जो आपला मेन म्हणजे एक आपले हुकमेका बोलतात ना तो होता, त्याच्यावर सगळे बॉलिंगचे मदार होते. दुसरे होते आता शामी नव्हता, शामी जरी असता तरी फरक पडला असता. प्रसिद्ध कृष्णा नवीन, माहिती नाही, राणा नवीन, नितेश रेड्डी पण आहे, त्याला पण वरती नाही खेळला. ॲज अ तो बेस्ट बोलतात ना ऑलराऊंडर मधून बॉल ॲज अ बॅट्समन ऑलराऊंडर आहे, पण त्याला खेळवतात कुठे ॲज अ बॉलर ऑलराऊंडर, म्हणजे 7वी त्याची जागा. हा म्हणजे त्याला कुठे खेळवायला पाहिजे, जागा वरची आहे, त्याला खाली. त्याच्या अगोदर तर रवींद्र जडेजा येतोय, मग तो हा काय नाही, जर तो तेवढा खेळू शकतो. सुरुवातीला चुकी झालेली, म्हणजे आपल्याकडनं कसं झालं ना, तुम्ही स्क्वॅड बनवला पण स्क्वॅडमध्ये ते घेताना प्लेअर कुठले आतमध्ये कधी कोणाची जागा निवडणारा आपण नाही. आता ते तेवढ्या वरच्या लेवलला गेलं, त्यांच्याबद्दल आम्ही बोलणं हे योग्य नाहीये. तर आपण पाहिलं असेल की ऑस्ट्रेलियामध्ये इंडिया टीम हरली, त्याचे अनेक कारणे आहेत. पाहायला गेलं तर टीम इंडियाचं एकमत नसेल किंवा इंजर्डी असेल, बऱ्याच कारणं आहेत. मात्र कुठेतरी ही हार मानण्याची वेळ नाहीये. पुन्हा टीम इंडिया आपलं डोकं वर काढून आपलं वर्चस्व हे ऑस्ट्रेलियावर तेवढं ठेवणार असल्याचं देखील काही क्रिकेट चाहते आहेत त्यांनी म्हटलेलं आहे. आकांक्षी देशमुख, मुंबई.